नमस्कार. नागरिकांच्या त्रासाला नगर परिषदेने ॲक्सेप्ट केलेला आहे आणि नगरपालिकेने नागरिकांच्या त्रासाला लक्ष देऊन काम केलं, याबद्दल नगराध्यक्ष किल्ले धारूर यांचे खूप खूप आभार. पण या ठिकाणी बघू शकतात, नगरपालिकेने ज्यावेळेस या ठिकाणचा खड्डा भरून घेतला, या ठिकाणी सध्या आज सकाळपासून आम्ही बघत आहोत की या ठिकाणी जे कॉन्क्रीट टाकलेलं आहे, ते कॉन्क्रीट टाकल्यानंतर या कॉन्क्रीटवर एकतर उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्याची तीव्र गरमी असून या ठिकाणी बघू शकता, एकतर कॉन्क्रीट टाकलं इथून पलीकडल्या साईडला तिथवर, आणि तेवढं कॉन्क्रीट टाकल्यानंतर हे जे बाजूला जे दिसतं आहे, हे एवढे दगड आहेत. हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, हे दगड बघू शकता. नगरपालिकेने काम तर व्यवस्थित केलं आहे, पण यावरती आता नागरिकांनी विचार केला पाहिजे की हे इथून एवढंच कॉन्क्रीट का टाकलं नसेल. तर काही एवढा रस्ता काय गव्हर्नमेंटचा नाही आहे का? कशामुळे एवढं रस्ता सोडून दिला असेल? आता हे विचार करण्यासारखी बाब आहे. अर्धवट काम करायचं आणि याच्यावरती तीव्र गरमीमध्ये 3 टाईम पाणी मारायला पाहिजे. ह्याच्यावरती कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटवरती पाणी मारायला पाहिजे. हे बघू शकता, हे फुफुटा होतं इथं. हा सिमेंट मारलेलं त्याचा फुफुटा होतं आहे बघा. सगळं फुफुटा या ठिकाणी. आणि सिमेंट हे जर असं जर 3 दिवस जर 3 वेळेस जर पाणी नाही मारलं, तर हे असंच अजून निघून जाणार आणि असेच या कामाची क्वालिटी ही बेकार आहे असं म्हणणार. मग नगरपालिकेने यावरती लक्ष द्यायला पाहिजे की हे आपण काम करतो, तर या कामावरती 3 दिवस तरी 7 दिवस तरी कमी जास्त पाणी मारायला पाहिजे आणि हे काम व्यवस्थित करायला पाहिजे. आणि या कामावर लक्ष कोण देणार? तर नगराध्यक्ष साहेब, आम्ही विनंती करतो तुम्हाला की तुम्ही थोडं लक्ष द्या. या असे अर्धवट काम व्हायला लागले तर धारूरमध्ये या कामावरती खरंच नगराध्यक्ष साहेब, तुम्ही भरपूर चांगलं कामं चालू आहे तुमचे धारूरमध्ये, आणि तुम्ही या कामावरती थोडं लक्ष देऊन याच्यावरती 3 दिवस म्हणजे 7 दिवसाचे 3 टाईम पाणी मारायला सांगा. याच्यावरती या कामावरती नियमाने ह्याच्यावर बोंद्रे वगैरे टाकून ह्याच्यावरती वॉटरिंग केली पाहिजे. हे तुम्ही थोडं विचार करा. नागरिक बघा कसे परेशान आहे तिथं. बघा गाड्या बघा कशा पद्धतीने जायला, त्या पलीकडल्या साईडने गाड्यासुद्धा बाजूला काढत नाहीत बघा. ही